बोलिए सर पुणे हे विद्येचं माहेरघर असं संपादकीय, मात्र खून, बलात्कार, अत्याचार आणि आज तो आरोपी पकडला गेला आहे. कसं बघतो? कसं बघणार म्हणजे काय बघायचं? काय पोलिसांनी 70 तासाच्या नंतर नाही, पोलिसांनी का उपकार केले का? सरकारनं उपकार केले का आरोपीला पकडून? सार्वजनिक ठिकाणी, इथे सार्वजनिक परिवहन खात्याचं सगळ्यात मोठं स्थानक आहे पब्लिक ट्रान्सपोर्टचं. तिथे हे असे बलात्कारासारखे प्रकार होतात. गाड्या थांबलेल्या गाड्यांमध्ये. आणि आमचे गृहराज्यमंत्री म्हणजे दिव्यच आहेत. काय म्हणाले? काय ते आतमध्ये काय कोणी हाणामारी झाली नाही, सगळं शांतपणे बलात्कार पार पडला, त्याच्यामुळे बाहेर कळलं नाही. ही आमची गृहराज्यमंत्र्यांची भूमिका आहे. म्हणजे काय करायला पाहिजे? काय करायला पाहिजे? एका अबलेवर गाडीमध्ये जबरदस्ती होते, विनयभंग होतो आहे, बलात्कार होतो आहे, आणि तिने स्ट्रगल केलं नाही म्हटलं. हा त्यांचा शब्द आहे. तिने स्ट्रगल केलं नाही, त्याच्यामुळे आम्हाला बाहेर कळलं नाही. म्हणजे स्ट्रगल करायचं म्हणजे काय करायचं? तिचा गळा दाबलाय, तिचा घसा दाबलाय, तिचं तोंड दाबलाय, तिच्यावर जबरदस्ती होती. पण पोलिसांनी आरोपीला पकडल्याचं आपण सांगताय, त्याबद्दल नक्कीच पोलिसांचं अभिनंदन. 200 पोलीस कामाला लागले होते. उसाच्या फडात